मित्रांनो, एक साधारणचा प्रश्न, 1 मार्क देऊन जाणारा प्रश्न, रांगांवरील स्थान काढणं हा सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो. अगदी वेगवेगळ्या 4 ते 5 प्रकारे या घटकावरती प्रश्न विचारला जातो आणि ते वेगवेगळे 5 प्रकार कोणते आहेत आणि त्याची उत्तरं कशी फाइंड आउट करायची हे आज आपण इथं शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या सेशनला. रांगांवरील स्थान काढणे. तर पहिला प्रश्न आपला, एका रांगेत तनिष्काचा पाठीमागून 12वा क्रमांक आहे व समोरून 15वा क्रमांक असेल तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर अशी एक रांग ड्रॉ करायची, दाखवायची, तयार करायची. तिथं काय करायचंय, तनिष्काचा समोरून 12वा क्रमांक आहे, इथं 12वी आहे तनिष्का, कुठून? समोरून. आणि पाठीमागून तिचा 15वा क्रमांक आहे, म्हणजे इकडून तिचा कितवा क्रमांक आहे? 15वा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि आता काय काढायचं आपल्याला? रांगेतील एकूण मुली काढायच्या. मग काय करायचं आपण? ह्या 2 नंबरची बेरीज करायची. ह्या 2 नंबरची बेरीज करायची. काय? 12 अधिक 15 किती आली? 27. आणि त्यामधून 1 वजा करायचं. म्हणजे त्या रांगेमध्ये किती मुले आहेत? 26 मुले आहेत. किती मुले आहेत मित्रांनो? 26 मुले आहेत. आता हे 1 का वजा केलं मित्रांनो? हे 1 ह्यासाठी वजा केलं कारण ह्या तनिष्काला, कोण आहे? तनिष्का आहे ना, ह्या तनिष्काला 2 वेळा इथं काउंट केले, 2 वेळा मोजले, एक तर समोरून पण मोजले आणि पाठीमागून पण मोजले. म्हणून एकूण मुली, एकूण संख्या रांगेतील काढत असताना जर एखाद्या व्यक्तीला 2 वेळा मोजलं असेल तर ह्या 2 अंक, जेवढं 2 वेळा मोजले त्या दोन्ही अंकांची बेरीज करायची. त्यामधून 1 जर वजा केलं तर आपली रांगेतील एकूण मुलांची संख्या, मुलींची संख्या, जवानांची संख्या, झाडांची संख्या जी पण तुम्हाला दिले निघून जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा काय म्हणतोय. एका रांगेत अंजलीचा डावीकडून 15वा क्रमांक आहे व उजवीकडून 19वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? डावीकडून अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. अगोदर काय केली ती? उभी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आपण. आता हॉरिझॉन्टल करू कारण डाव आणि उजवं दिले. आपण जर वहीकडे बघत असेल तर अशी लाईन ड्रॉ केली तर आपल्या डाव्या हाताची बाजू ही डावी समजायची आणि उजव्या हाताची बाजू ही मित्रांनो उजवी समजायची. ठीक आहे. आता मी बोर्डकडे बघतोय, अशी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली मी. ठीक आहे. आणि तिथं पुन्हा अंजली दिली. अंजलीचा डावीकडून 15वा क्रमांक दिलाय. डावीकडून म्हणजे ह्या साईडनं. माझा डावा हात असेल ती डावी बाजू असेल आणि माझा उजवा हात असेल ती उजवी बाजू असेल. इथं 15वा क्रमांक दिलाय आणि उजवीकडून कितवा दिलाय? 19वा. म्हणजे ह्या उजवीकडून तिचा 19वा क्रमांक आहे. आणि मला काय विचारले की रांगेत एकूण किती मुले आहेत ते विचारले. काय करणार मी? 15 अधिक 19 34 वजा 1 करणार 33. का करणार? कारण ह्या ज्या अंजली आहे ना, ह्या अंजलीला 2 वेळा मोजले, एक तर डावीकडून पण मोजले आणि एक तर उजवीकडून पण मोजले. मग ती 2 वेळा मोजली म्हणून तो एक नंबर मायनस करायचा, एकूण मुली रांगेतील निघून जातील. ठीक आहे. करूया आपण गणित. 15 अधिक 19 बरोबर 34 येईल आणि वजा 1 केलं तर माझं उत्तर येईल 33. मग त्या रांगेत किती मुले आहेत? एकूण 33 मुले आहेत मित्रांनो. पुढचं गणित बघूया. ठीक आहे. एका रांगेत राहुलचा समोरून 8वा क्रमांक आहे व पाठीमागून 13वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? कोण आहे? राहुल आहे. कुठून? समोरून 8वा आहे. ठीक आहे. इकडून 8वा राहुल आहे. पाठीमागून किती आहे? 13वा आहे. आणि सिंपल असंच गणित विचारले की एकूण रांगेत मुले किती आहेत? दोन्हीची सम करून घेऊ, बेरीज करून घेऊ. 13 आणि 8 22 येईल आणि 22 मधून 1 वजा करूया 21 येईल. का 21 येईल? कारण राहुलला आपण 2 वेळा मोजलाय म्हणून 1 मायनस करायचंय आणि आपलं एकूण मुलं रांगेतील फाइंड आउट होत आहेत. ठीक आहे. पुढचं करून बघूया. प्रकार थोडासा बदल आहे. एका रांगेत सोनालीचा डावीकडून 12वा क्रमांक आहे. ठीक आहे. ओके. अशी एक लाईन ड्रॉ केली, डावीकडून 12वा क्रमांक आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो काय फॉर्म्युला वगैरे नाही, हे लॉजिक्स आहे, ही बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, हा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे, हा लॉजिकली सोडवायचा आहे, काय फॉर्म्युला वगैरे नाही याच्यात. ठीक आहे. सोनालीचा डावीकडून 12वा क्रमांक आहे व त्या रांगेत एकूण 27 मुले आहेत, तर तिचा त्या रांगेत उजवीकडून कोणता क्रमांक असेल? हे काय असेल? 27 मुली टोटल मुली आहेत, त्या 27 इथं लिहायच्या. इकडून डावीकडून 12वा क्रमांक आहे, तो 12वा क्रमांक मायनस करून घ्यायचा. एकूण उत्तर किती येते बघा? 15 येते. म्हणजे 27 वजा 12 15 येते. आणि जर नंबर काढायचा असेल, हिचा उजवीकडून नंबर काढायचा असेल सोनालीचा, तर +1 करायचं. म्हणजे कितवा क्रमांक येईल? 16 येईल. का 16 येईल? कारण इथपर्यंत 12 मुली झाल्या, 15 मुली इकडे आहेत, ह्या बाजूला 15 मुली आहेत, इथपर्यंत 15 मुली असतील आणि हिचा 16वा नंबर येईल. हिला 2 वेळा काउंट करावी लागेल.
एक तर इकडून 12वी आणि इकडून 16वी. जर 12वी आणि 16वी काउंट केलं तर एकूण काउंट किती होतंय? 28 काउंट होते आणि वजा 1 केलं कारण 2 वेळा काउंट केलं म्हणून वजा 1 केलं तर 27 काउंट होते आणि हा 27 मुली तिथे. म्हणजे काय काय तिचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल? 16वा क्रमांक येईल मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. एकदम इझी. एका रांगेत राजचा समोरून 7वा क्रमांक असेल व त्या रांगेत एकूण 21 मुले असतील तर त्याचा पाठीमागून कोणता क्रमांक असेल? बघा लाईन ड्रॉ केली मी. हा समोरून राज 7वा आहे आणि एकूण किती मुलं आहेत? 21 मुलं आहेत. तर 21 मधून मी 7 वजा केलं, माझं आन्सर आलं 14. आणि इकडे 14 मुलं आहेत मित्रांनो, इकडे 14 मुलं आहेत, पण राज किती असेल? इकडून पाठीमागून 15 असेल, +1 करावं लागेल मला. म्हणजे किती येईल? 15 येईल. का +1 केलं? कारण राजला 2 वेळा काउंट करायचं. पुढून 7वा काउंट केलंय आणि पाठीमागून 15वा काउंट केला तर त्या रांगेत एकूण 21 मुलं येतील. कारण 15 आणि 7 22 आणि राजला 2 काउंट केले म्हणून 1 वजा केला तर 21 मुलं. 21 दिलेत ना, 21 मुलं तिथं असणार आहेत त्या रांगेत. तर राजचा कितवा क्रमांक येईल पाठीमागून? 15वा क्रमांक येईल. दिस इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. बघा, एका रांगेत अजयचा डावीकडून व उजवीकडून 17वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? हे का कोण आहे? हा अजय आहे. हा डावीकडून पण 17वा आहे, उजवीकडून पण 17वा आहे. मग ह्या दोघांची बेरीज करायची. 17 + 17 34 वजा 1 म्हणजे त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? 33 मुलं आहेत. ठीक आहे, साधी गणित असतात, फसवतात. थोडंसं प्रॅक्टिस करणं ह्याची पण गरज आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचं गणित बघूया. काय म्हणते बघा, एका रांगेत शीतलचा समोरून व पाठीमागून 14वा क्रमांक आहे. तसं सेम गणित आहे. समोरून आणि पाठीमागून शीतलचा 14वा क्रमांक आहे. इकडून 14वा, इकडून 14वा. टोटल 28 काउंट झाला. 28 मधून 1 मायनस केला कारण ती 2 वेळा काउंट केली. 27 तिथं मुले असतील. त्या रांगेत किती मुले असतील? 27 मुले असतील. ठीक आहे, पुढचं गणित. प्रकार चेंज. बघा, प्रकार बदललाय. दुसरा प्रकार आहे. एका शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी एका रांगेत आहेत तर त्या शाळेत एकूण 100 विद्यार्थी काय? जर त्या शाळेत एकूण 100 विद्यार्थी असतील तर विद्यार्थी किती रांगेत उभे आहेत? असं जर प्रश्न आला का नाही, जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी एका रांगेत उभे आहेत, किंवा जेवढ्या रांगा आहेत तेवढेच जवान एका रांगेत उभे आहेत, किंवा जेवढ्या झाडांच्या रांगा आहेत तेवढीच झाडं एका रांगेत आहेत, आणि एकूण तुम्हाला काउंट दिला असेल तर त्याचं वर्गमूळ काढायचं मित्रांनो. इथं काय दिले? 100. 100चं वर्गमूळ काय असतं? 10. म्हणजे ती जी काय शाळा आहे त्यामध्ये 10 लाईन बनवल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, आणि प्रत्येक रांगेत 10 मुलं आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक रांगेत 10 जर मुलं झाली तर एका रांगेत 10 झाली तर प्रत्येक रांगेत 10 रांगेत किती झाली? 10 20 30 40 50 60 70 80 90 100 निघून जातं. जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर त्या रांगांची पण संख्या निघते. त्या शाळेमध्ये 10 रांगा बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक रांगेत 10 मुलं आहेत. म्हणजे जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं एका रांगेत आहेत. असं गणित आहे. म्हणून 10 रांगा तिथं आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये 10 मुलं आहेत. काय करायचं? जी टोटल संख्या दिली तिचं वर्गमूळ काढायचं. अशा कंडिशन मध्ये कधी जर एका शाळेत असं गणित आलं तुम्हाला की एका बागेत जेवढी फुलं आहेत किंवा फुलांची झाडं आहेत तेवढ्याच रांगा आहेत, तर फुलांची झाडं किती एका रांगेत किती फुलांची झाडं आहेत किंवा किती रांगा आहेत, असा प्रश्न आल्यानंतर स्क्वेअर रूट काढायचं दिलेल्या नंबर. पुढचं गणित बघूया. काय म्हणते? एका सैन्याच्या तुकडीत जेवढे सैनिक एका रांगेत उभे आहेत तेवढ्याच रांगा आहेत. जर त्या तुकडीत एकूण 144 सैनिक असतील तर ते सैनिक किती रांगांमध्ये उभे आहेत? काय करायचंय? 144 दिले. जेवढ्या रांगा आहेत कवायतीसाठी, सैनिकांच्या कवायतीसाठी जेवढ्या रांगा बनवलेत तेवढेच सैनिक एका रांगेत आहेत. म्हणून आपण काय केलंय? टोटल काउंटचं वर्गमूळ काढले आणि 144 वर्गमूळ तुम्हाला माहित असेल 12 आहे. म्हणजे तिथे काय केले? त्या सैन्यांच्या 12 लाईन बनवल्यात आणि एका लाईन मध्ये किती सोल्जर उभा केलेत? 12 सोल्जर उभा केलेत. ठीक आहे, तर हे असं काढायचं. हा दुसरा प्रकार आहे आपला. आता बघा, हा पण दुसऱ्याच प्रकारवरती गणित आहे. एका बागेमध्ये जेवढ्या रांगा आहेत तेवढीच फुलांची झाडे एका रांगेत आहेत. जर त्या बागेमध्ये एकूण 625 फुलांची झाडे असल्यास ती फुलांची झाडे किती रांगांमध्ये लावलेली आहेत?
एकतर फुलांची झाडे किती रांगांमध्ये लावलेली आहेत असं विचारलं जाऊ शकतं, किंवा एका रांगेमध्ये किती फुलांची झाडे आहेत असं पण विचारलं जाऊ शकतं. दोन्हीचं उत्तर काय असणार आहे? सेमच, कारण जेवढ्या रांगा आहेत तेवढी झाडं एका रांगेत आहेत. म्हणजे एका रांगेत किती झाडं आहेत विचारलं काय, आणि एकूण फुलांच्या किती रांगा आहेत विचारलं काय, सेमच आहे. काय करायचंय? 625 टोटल काउंट आहे फुलांच्या झाडांचा, तर 625 स्क्वेअर रूट काढायचं. किती येतं? 25. आणि हे 25 फुलांची झाडं एका रांगेत आहेत आणि तिथं 25 फुलांच्या झाडं आहेत. 25 फुलांच्या झाडांच्या रांगा आहेत, म्हणजे एका रांगेत 25 झाडं आणि 25 रांगा. 25 25 625 टोटल काउंट किती? 625. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. बघा काय म्हणते, प्रकार बदल आहे. मुलींच्या एका रांगेत मोनाली डावीकडून 10वी आहे तर सोनाली उजवीकडून 9वी आहे. जर दोघींनी एकमेकींच्या जागा बदल केल्यास मोनाली डावीकडून 15व्या स्थानावर येते, तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत? ठीक आहे, ठेव का लाईन ड्रॉ केली मी? येस, ओके. एका रांगेत मोनाली डावीकडून 10वी आहे. मोनाली इथं डावीकडून 10वी आहे. कोण आहे? इथं मोना आहे. ही मोना आहे. ठीक आहे, ओके. तर सोनाली ही उजवीकडून 9वी आहे. उजवीकडून 9वी कोण आहे? सोना आहे. ही कोण आहे? सोना आहे. ठीक आहे, या दोघींनी एकमेकींच्या जागा बदल केल्यास मोनाली डावीकडून 15व्या स्थानावर येते. आता हो का जागा बदल करू. मोनाला टाकू सोनाच्या जागेवर आणि सोनाला टाकू मोनाच्या जागेवर. ठीक आहे, आता काय केलंय बघा, एकमेकींच्या जागा बदली झाल्या. मोनाली डावीकडून 15व्या स्थानावर येते. मोना कुठे आहे? थांबा थांबा, गडबड झाली. सोना इथं लिहायचं ना आपल्याला इथं सोना लिहायचं. सोना मोना हित आहे आता. ठीक आहे, आणि त्यांनी नंतर काय सांगितलं, जागा बदली झाल्यानंतर मोना हित आहे बरं का. जागा बदली केल्यानंतर मोना हित आली. आता मोना डावीकडून 15व्या स्थानावर येते. आता डावीकडून मोजा, इकडून 15वं स्थान मोजा. उजवीकडून हिचं स्थान 9 आहे, कारण जी सोनाचं अगोदर 9वं स्थान होतं ती मोनाचं झाले आता, कारण मोनानं जागा बदली केली. जर मोनाचं स्थान उजवीकडून 9 आहे, डावीकडून 15 आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? पहिल्यासारखंच, पहिल्या प्रकारासारखं 9 अधिक 25 बरोबर 24 हा टोटल काउंट झाला, आणि त्याच्यातून -1 केलं तर 23 मुली त्या रांगेत आहेत. स्थान बदली केल्यानंतर पण आपल्याला आन्सर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, सेम अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न घेऊया. बघा काय, एका रांगेत अजय हा उजवीकडून 26वा आहे. लाईन ड्रॉ केली. उजवीकडून इकडून काउंट केला, अजयचा 26वा आला. अजय हा, ठीक आहे. आणि विजय डावीकडून 29वा आहे. ही डावी बाजू आहे, इकडून 29वा काउंट केला कोणाला? विजयला. ठीक आहे, आता त्यांनी आपापसात जागा बदलल्या आहेत, म्हणजे आपापसात जागा बदल करून टाकू. इथं टाकू अजयला आणि अजयच्या जागी टाकू विजयला. जागा बदलल्या तेव्हा विजय डावीकडून 45वा आला. आता विजय डावीकडून, ठेव का, अजयची जागा हित होती, आता विजय हित आहे. हा उजवीकडून 26वा. ठीक आहे, आणि डावीकडून किती आला? 45वा. कोण? अजय. उजवीकडून किती आहे? 26वा, कारण अगोदर कोणाचं स्थान होतं? अजयचं स्थान होतं. अजय किती होता? उजवीकडून 26वा. आता कोण आहे तिथं? विजय. विजय मग 26वा असेल ना उजवीकडून. जर उजवीकडून 26वा आहे आणि त्यांनी सांगितलं डावीकडून 45वा आहे, तर टोटल मुले किती आहेत? 26 अधिक 45 किती झालं? 6 5 11 कॅरी 1 4 2 6 1 7 71. 71 मधनं 1 वजा केलं मी, मुलं राहिली 70. त्या रांगेत किती मुलं असायला पाहिजेत? 70. का? विजयला 2, विजयच विचारलंय ना. विजय, हा विजय डावीकडून 45वा आहे, तर एकूण रांगेत मुले किती आहेत? 26 अधिक 45 71 वजा 1 70 मुलं तिथं असतील, कारण विजयला आपण 2 वेळा काउंट केलं. कधी? ह्या 26 मध्ये उजवीकडून आणि ह्या 45 मध्ये डावीकडून. ठीक आहे, पुढचं गणित बघूया मित्रांनो. एकदम सिंपल वे, इझी वे ना. मुलांच्या एका रांगेत अ चा डावीकडून 7वा क्रमांक आहे. ठीक आहे, ओके. थांबा, पूर्ण गणित वाचूया आपण. मुलांच्या एका रांगेत अ चा डावीकडून 7वा क्रमांक आहे, तर ब चा उजवीकडून 8वा क्रमांक आहे. जर त्यांनी आपापसात एकमेकांच्या जागा बदलल्या तर ब उजवीकडून 12वा क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? बघूया. मला थोडंसं गणितामध्ये गडबड वाटते, तरी पण बघूया आपण. लाईन ड्रॉ केली.
एका मुलांच्या एका रांगेत अचा डावीकडून 7वा आहे, हा डावीकडून 7वा आहे, कोण आहे? अ आहे. ठीक आहे, ओके. तर ब चा उजवीकडून 8वा आहे, हा ब आहे, उजवीकडून 8वा आहे, 8वा आहे, ब आहे. ठीक आहे. जर त्यांनी आपापसात जागा एकमेकांच्या जागा बदलल्या, आता इथं अ च्या ठिकाणी ब आला आणि ब च्या ठिकाणी अ आला. ठीक आहे, जागा बदली झाली. तर ब चा उजवीकडून 12वा क्रमांक आहे, इकडून उजवीकडून ब चा ना उजवीकडून 12वा. ठीक आहे, आता हा ब दिला, इथं 12वा क्रमांक आहे, ब चा आहे ना, ब चा उजवीकडून 12वा क्रमांक. ब चा आता डावीकडून किती आहे? 7वा, कारण अ चा 7वा होता तो ब चा येईल, कारण त्यांनी जागा बदली केली आपसमध्ये. ब चा डावीकडून 7वा झाला, उजवीकडून 12वा झाला. तर त्या रांगेत एकूण किती मुलं असतील? 7 + 12, 12 आणि 7 19 वजा 1, 18 मुलं असतील मित्रांनो. तिथं किती मुलं असतील? 18. एकदम इझी क्वेश्चन असतात, 1 मार्क देऊन जातात. ठीक आहे, कसे? रांगेवरचे प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया आपण. मला वाटतं हा प्रकार आपण 2 नंबरला बघितला होता. एका रांगेत अंजलीचा डावीकडून नाही उजवीकडून व डावीकडून 47वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तेव्हा एवढे लाईन ड्रॉ करा, इकडून 47वा, इकडून 47वा, दोघांची बेरीज करायची. 47 अधिक 47 94. ठीक आहे, आणि वजा 1 करायचं, कारण आपण कोणाला 2 वेळा काउंट करतोय? कोणाही अंजली आहे, अंजलीला आपण 2 वेळा काउंट केलं, म्हणजे 94 वजा 1 93 मुली त्या रांगेमध्ये असायला पाहिजेत. ठीक आहे, किती मुली असायला पाहिजेत? 93 मुली. पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत अंजलीचा उजवीकडून व डावीकडून 122वा नंबर आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? 122 ची दुप्पट करा, गुणिले 2 किती होईल? 244. 244 मधून 1 वजा करा, 243 मुली त्या रांगेमध्ये प्रेझेंट आहेत. किती मुली आहेत त्या रांगेमध्ये? 243 मुली तिथं प्रेझेंट आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे आजचा आपला हा चॅप्टर होता रांगांमधील स्थान काढणे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना समजून सांगा की असं असतं रांगेवरील स्थान असं काढायचं असतं. चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, आणि आपलं प्ले स्टोअरवरती ॲप आहे माय एक्झाम डायरी. जर ह्या सेशनच्या PDF वगैरे तुम्हाला पाहिजे असतील, बघायचे असतील, तर माय एक्झाम डायरी हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील YouTube PDF या फोल्डरमध्ये आपल्या ह्या सर्व PDF असणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद. जय हिंद मित्रांनो.